पन्हाळगड सर्वांना परिचित आहे, तर शेजारचा पावनगडही अनेक शिवप्रेमींना माहीत आहे। परंतु याच पन्हाळा तालुक्यात असा एक गड आहे जो फार कमी लोकांना माहीत आहे। एखादा हडाचा इतिहासप्रेमी किंवा दुर्गप्रेमी असेल तरच या गडाची माहिती असण्याची शक्यता आहे। अन्यथा पन्हाळा तालुक्यातील हा तिसरा गड अजूनही दुर्लक्षित आणि एक प्रकारे अज्ञात अवस्थेत आहे। चला तर बी न्यूजच्या या स्पेशल रिपोर्ट मधून जाणून घेऊया त्याच उपेक्षित गडाविषयी। कोकण आणि घाटमाथ्यावरच्या प्रदेशांना जोडणारे अनेक घाटमार्ग आहेत। अशा अनेक जुन्या घाटांचा आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण झालंय, पण अजूनही अनेक घाटमार्ग विकासाच्या प्रतीक्षेत आहेत। असाच एक घाट म्हणजे काजिरडा घाट। जवळचा अणुस्कुरा घाट विकसित झाला, पण काजिरडे घाटाकडे मात्र अजूनही सरकारचं दुर्लक्ष आहे। ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतल्यानंतर या घाट रस्त्यानं होणाऱ्या व्यापाराचे अनेक दाखले मिळतात। त्यामुळेच तत्कालीन राजसत्तांना या घाटाची सुरक्षितता महत्त्वाची वाटायची। काजिरडे घाटाच्या रक्षणासाठी मुडागडची निर्मिती झाली असावी। मुडागडला भेट देण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे गाव असलेल्या पडसाळीला यावं लागतं। कोलिक पडसाळी परिसरातील लोकांनी श्रमदानातून उभारलेल्या शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून अनेक ट्रेकर्स आपल्या भटकंतीला सुरुवात करतात। पडसाळी गावातूनच सुरू होतो भन्नाट प्रवास। या पडसाळी गावच्या दक्षिणेच्या डोंगर रांगांमध्ये शिखरावर मुडागड बांधलेला आहे। आजवर अनेक गडकोटांवर विपुल लेखन झालंय, पण या गडाबद्दल मात्र फारशी साहित्य संपदा नाही। या गडाचा निर्माता कोण, हा गड ओस का पडला, या गडाचा इतिहास याबाबत सखोल माहिती उपलब्ध नाही। पण बी न्यूजची टीम मुडागडवर जाताना पन्हाळा इथल्या परनाल इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक सोबत घेऊन गेली। मुळात या गडाला खूपच कमी दुर्गप्रेमी भेट देतात। हा गड निबिड जंगलात असल्यानं सोबत वाटाड्या असलाच पाहिजे। गेल्या काही वर्षात अनेक दुर्गप्रेमी संस्था गड संवर्धनासाठी येत आहेत। त्यातून काही ठिकाणी मळलेल्या वाटा दिसून येतात। राजर्षी शाहू महाराजांनी इथल्या जंगलाला शिवारण्य हे नाव देऊन राखीव वनक्षेत्र घोषित केलंय। या परिसरात रानहत्तीची पैदास करण्याचा त्यावेळी अभिनव प्रयोग झाला। गर्द वनराईमुळे उन्हाळ्याच्या दिवसात रानमेव्याचा मनमुराद आस्वाद घेता येतो। शिवाय नानाविध प्राणी, पक्षी, कीटक बघत 3.5 तास पायपीट करून आपण मुडागडवर पोहोचतो। वाटेत जांभ्या कातळात खोदलेली पाण्याची टाकी लागते। सध्या कोरडी असणारी ही टाकी दुर्ग संवर्धन करणाऱ्या काही संस्थांनी स्वच्छ केली आहे। इथूनच गडाचे ढासलेले दगड आपलं लक्ष वेधून घेतात। गडावर सध्या 3 बुरुजांचे अवशेष आणि पश्चिमेला 13 फूट रुंदीची तटबंदी तेवढी शाबूत आहे। आणखी एक बुरुज झाडीत झाकोळला असण्याची शक्यता आहे। हा गड 1748 ला पाडण्यात आला। त्यावेळी या परिसरात घनघोर लढाई झाली। या गडाच्या आश्रयानं आंग्रे यांनी करवीर, बावडा जहागीरातील बराच प्रांत जिंकला। त्यामुळे सातारकर शाहू, करवीरकर छत्रपती, बावडेकर अमात्य, विशाळगडचे पंतप्रतिनिधी अशा राज्यकर्त्यांनी 500 घोडदळ, 7 ते 8 हजार पायदळाच्या सहाय्यानं पुन्हा हा गड जिंकून घेतला। पण त्यानंतर या गडाच्या आश्रयानं शत्रू पुढे येऊ नये यासाठी मुडागड पाडून टाकण्यात आला। या ठिकाणाहून गगनगड, कोकण, पडसाळी धरण आणि काजिरडा घाटाचं विलोभनीय दृश्य दिसतं। तर हाकेच्या अंतरावर रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलं गावही पाहायला मिळतं। आ वासून उभ्या असणाऱ्या सह्याद्रीतील खोल दऱ्या पाहिल्यानंतर निसर्गाची क्षमता कळते। या गडाबाबत संशोधन करून पुस्तक लिहिणारे परनाल इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या। या गडावर शिवारण्य नावाचं या परिसरामध्ये जंगल वसवून शाहू महाराजांनी नवीन उपक्रम या परिसरात घडवून आणलेत। परंतु गड म्हणून ह्या भागाकडं तत्कालीन काळामध्ये पाहिले गेलं नाही आणि यावर नवीन प्रकाश आता काही दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था या
किल्ल्यांवर काम करतात. जरी काही भाग पाडून टाकला असला तरी काही भाग आता त्यांच्या संवर्धनातून समोर येतोय. म्हणजे गडाचे आता साधारणतः आपल्याला 2 बुरुज दिसत आहेत, 3 बुरुज सध्या दिसत आहेत, ते स्वच्छतेतून बाहेर आलेत. अजून एखादा बुरुज इथं असण्याची शक्यता आहे. असाच कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडणारा, म्हणजे तत्कालीन राजापूरच्या वखारीला जोडणारा एक काजिरा नावाचा घाट आहे आणि त्या घाटाचं संरक्षण करणं तत्कालीन वेळेला महत्त्वाचं वाटलं, म्हणून हा गड बांधला गेला. आणि या गडाचा आपल्याला उल्लेख 1734 पासून मिळतात. पन्हाळ्यामध्ये जे 2 किल्ले महत्त्वाचे ते म्हणजे पन्हाळा, दुसरा पावनगड आणि तिसरा जो दुर्लक्षित आहे तो म्हणजे किल्ले मुडागड. खऱ्या अर्थानं हा मुडागड दुर्लक्षित राहिलेला आहे. याचा इतिहास प्रचंड आहे. मग या इतिहासाची जी पुनरावृत्ती होण्यासाठी तरुणांना इथं आकर्षित करून या किल्ल्याला एक उजाळा देण्यासाठी आपण विविध माध्यमातून इथं भटकंती करण्यासाठी ट्रेकिंग आयोजित करतो. इतिहासाला उजाळा देत निसर्ग भ्रमंतीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मुडागडला एकदा तरी भेट देणं आवश्यक आहे. आजवर हा किल्ला दुर्लक्षित आहे, पण एक रोमांचक अनुभव घेण्यासाठी मुडागडला जरूर भेट दिली पाहिजे. पण त्यातून पर्यावरणाला किंवा वन्यजीवांना कोणताही धोका निर्माण होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. बी न्यूजसाठी मुडागडहून किरण मस्कर.